2 3 स्टार्ट. नमस्कार, मी सुप्रिया सुजय धुरत, कोकण महोत्सव संयोजिका म्हणून आणि एक महिला उद्योजिका म्हणून माझी ओळख. मी आज एका अशा व्यक्तिमत्वाला भेटले आणि त्यांचं नाव आहे रुपेश कोलते, जे कोकण युवा सेवा संस्थाचे उद्योजक लॉबीवर आहेत आणि स्वतः एक व्यावसायिक पण आहेत. आणि त्यांनी आपल्या कोकणी माणसासाठी जो व्यवसाय किंवा व्यवसाय करायला जे आपण घाबरतो त्याच्यामध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो याच्यासाठी ते मार्गदर्शन पण करतात आणि त्यांना पाहिजे ती मदत पण करतात, जेणेकरून नवीन उद्योजक आणि व्यावसायिक निर्माण व्हावेत ही इच्छा त्यांची आहे की नुसता व्यावसायिक म्हणून स्वतःचा व्यवसायाचा विचार न करता की स्वतःच्या हाताने होईल तेवढं समाजकार्य त्यांनी कोविड काळात पण केलं आणि त्यावेळेला मास्क वाटप केलं, वेगवेगळ्या संस्थेला तुम्ही मदत केलात आणि कोविड काळात कोणी बाहेर पडत होतं त्यावेळेला हे अगदी स्वतः रस्त्यावर म्हणजे बाहेर येऊन त्यांनी सगळ्यांना मदत केली. त्यांचं एवढंच कार्यावर ते थांबले नाही, तसेच ते कोकणातील उत्पादनं काय होतात किंवा इतर अशा ठिकाणी 100 ठिकाणी त्यांची एक उद्योजक नावी त्यांनी तयार केली, जेणेकरून नवीन व्यावसायिक येतोय किंवा जुना आहे त्याला आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे तर त्याला चालना देण्यासाठी ते कॉन्टॅक्ट्स ते कुठे ते विकू शकतात, ते आपलं उत्पादनं त्यांना कुठे विक्री करू शकतात आणि ते त्यांचा नफा उत्पन्न कमवू शकतात यासाठी पण ते आपल्याला प्रयत्न करताना दिसतात. उद्या ते वैभववाडीला चाललेले आहेत आणि तिथे पण त्यांना एक म्हणजे त्यांनी आधी काय केलं तिथे ना एक वृद्धाश्रम काढायचा आहे किंवा आश्रम जिथे आपण ते आणखी समाजकार्य करू इच्छितात त्यासाठी त्यांनी ते भांडूप वृद्धाश्रम आहे गावदेवीला, तिथे त्यांनी वैयक्तिकरित्या भेट दिली आणि कसं काय करू शकतो आपण आश्रमात, आपल्याला काय सुखसुविधा द्यायच्या तर आपण नुसतं आश्रम काढून उपयोग नाही का, तो व्यवस्थित काढला गेला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी आधी आश्रमाची जाऊन भेट घेतली आणि तिथे पण वैयक्तिक चर्चा करून पुढचं त्यांनी करण्यासाठी ते वैभववाडीला जात आहे. नुसतं एवढं ह्याच्यावर ते थांबलेलं नाही, महिलांसाठीही त्यांना काही काही उपक्रम राबवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आमची खूप सारी चर्चा झाली. मला अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की भविष्यकाळात ते भरपूर सारे काही उपक्रम घेऊन आम्हाला स्वतःबरोबर घेऊन त्यांना पुढची मार्गक्रमणा करायची आहे. त्याच्यासाठी मी त्यांना त्यांच्या कोकण युवा सेवा संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि पुढे भविष्यकाळात तुम्हाला काही काय करायचं असेल तर त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. काही मदत किंवा सेवा आमच्याकडनं लागली तर आम्ही नक्कीच आहोत असं आश्वासन देते आणि त्यांच्या पुढच्या ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत त्यांना काय करायचं त्यासाठी आमच्या सर्व वक्तारे सुजयजी धुरत आहेत इथे यांनी पण शुभेच्छा दिल्या आहेत. जे आज भांडूपमध्ये 27 वर्ष कोकण महोत्सव अगदी भरघोस अशा उपस्थितीत भांडूप जनतेच्या करत आहेत आणि यापुढेही ते 50 कोकण महोत्सव करण्याची त्यांची पुढची मनीषा आहे, इच्छा आहे आणि या सगळ्याला असं एक सगळ्यांनी मिळून हातभार लावला. त्याच्यामध्ये आमचे नवीनच आमची रुपेशजी कोलते यांच्याशी भेट झाली आणि खरोखर आम्ही त्यांच्याबरोबर आणि तेही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे पुढचं सगळं भांडूपचं छान होणार आहे, सगळे कार्यक्रम पण छान होणार आहेत आणि सगळं काही छान होणार आहे. माझी अपेक्षा आहे की ते जे काय कार्य करतात ते याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची हे हातभार लागावा, आपण यांनाही समजून त्यांचे उपक्रम काय ते घेऊ शकता. आम्ही आमच्या कार्यक्रमात तर त्यांना देणारच आहोत, ते त्यांचं तिथे सगळी माहिती देऊ शकतात तर नक्कीच आपण त्यांना भेटू आणि ह्यापुढेही आपण सांगू आपल्या सगळ्या कार्यक्रमाला आणि पुढच्या सगळ्या याला शुभेच्छा आमच्याकडे. धन्यवाद मॅडम. मला भांडूपमध्ये आलो आहे. भांडूपमधलं प्रतिष्ठित नाव सुजय धुरत साहेब आणि मॅडम. आज मुद्दामून आलो मी भांडूपला, सकाळीच आलो होतो आणि भेट घेतली, दोन्ही दादांची वहिनींची भेट घेतली, माझ्या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं. जेव्हा अशा गाठीभेटी घेतो ना तेव्हा त्यातला कॉन्फिडन्स याचा अजून वाढतो. तुम्ही तुमची माहिती समोरच्या व्यक्तीला न घाबरता ती दिली पाहिजे, तेव्हा तो तुम्हाला जवळ करतो. तुम्ही बोललातच नाहीत की तुमच्या मनातल्या संकल्पनाच मांडल्या नाहीत तर त्यांना समजणार कशा. तर त्या निमित्ताने आज मी धुरत मॅडमची माझी दुसरी भेट आहे. आमच्या कोकण युवा सेवा संस्थेचा जो परवा कार्यक्रम झाला कोण होणार कोकण क्वीन, त्या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या, तेव्हा त्यांच्याशी भेट घेतली होती. आज आणायचं भांडूपला आलो होतो तेव्हा परत त्यांना कॉल केला आणि त्यांचा आज बिझी शेड्यूल असताना सुद्धा आज मला त्यांनी घरी बोलून माझ्या या व्यवसायाला आमच्या संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांचा आशीर्वाद, त्यांचा सपोर्ट आमच्या संस्थेवरती, माझ्यावर आणि माझ्या डिस्ट्रीब्युटरवर असंच राहू दे. त्यांनी जे सहकार्य केलं आणि जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानेन. धन्यवाद.